चला तर रेडी होऊ आणि निघूया आपल्या शनी शिंगणापूरसाठी आपण निघालो आहे. शनी शिंगणापूर आणि आपल्याला देवगडसाठी जायचं आहे. मग तसंच समृद्धीवरून आपण बोईसरला रिटर्न. नाही तशी 2 मीटर आहे ती बाहेर. चला आलो आहे आपण मंदिरात, शनी मंदिरात एंट्री करतो. इथे येण्यासारखं नुसतं गाड्या थांबव हे करतात. चला मंदिरात जाऊया, दर्शन घेऊ. तुम्ही पण दर्शन करा. ते मोबाईल अलाउड असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे घ्या. शनी महाराज की जय हो. हा शनिवार पण होता. शनिदेवाचं दर्शन घ्या. डोनेशन देऊन प्रसाद घेऊया आपण. चला निघालो आहे आपण देवगडकडे. देवगड इथून फक्त 35 किलोमीटर आहे. हा देवगडपासून 5 किलोमीटर आधी हा गेट आहे, एंट्री गेट. आलो आहे आपण आता. देवगडचा हा मेन गेट आहे. खूप सुंदर असं दत्तांचं मंदिर बनवलं आहे. ते खूप पालखी वगैरे पण येतात इथे. चला जाऊया आणि तुम्हाला पण दर्शन देऊया. दत्त महाराज की जय. चला आलो आहे आपण गेटच्या मध्ये. बघा किती सुंदर असा इथलं झाडे झुडपे मस्त बनवून ठेवलं आहे. आणि गेट बघा, दत्त महाराज, श्री दत्त प्रसन्न. आज पालखी आहे इथे, त्यामुळे खूप सारी गर्दी आहे. आणि आरतीची वेळ झालेली, आरती चालू झालेली, त्याच्यामुळे आपण आता आरती घेऊया आणि मग दर्शनाच्या लाईनीत लागूया. आरती चालू आहे. चला थोडं पुढे जाऊया आपण. आरती पुढे जाऊन आपल्याला चांगली घेता येईल आणि मग तसं तेच लाईनीत लागायचं आहे आपल्याला. चला दर्शन वगैरे झाले, निघूया. रस्त्यात आपल्याला साईबाबा मंदिर दिसलं, तिथलेही दर्शन घेतले. समृद्धीने आपण आपल्या घरी चाललो आहे. चला आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. पुढचा ब्लॉग मिनी ब्लॉगमध्ये परत कुठली तरी नवीन ट्रिपवर निघूया. चला बोईसर थोडंच राहिलं. एक समृद्धीहून आपण लवकर पोचतो. जास्तीत जास्त 2 तासात तर अजून घरी पोचून जाऊ.